नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एमपीएससी प्रीलियम 2023 या आपल्या जीके क्वेश्चनच्या सीरीजमध्ये. आपण ह्या सीरीजमध्ये असे काही जीकेचे क्वेश्चन बघणार आहोत की जे प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला दिसून येतीलच. सो एमपीएससीच्या कुठल्याही परीक्षेला गेलात, मेनली प्रिलिमिनरी क्लास 2 क्लास 3 च्या, तर तुम्हाला समजून येईल की काय प्रश्न असतात ते. आणि अनेक वेळेला आपण अभ्यास करताना सब्जेक्टिव्ह अभ्यास चांगला करतो, पण जीकेचे त्याच्यामध्ये जे जीके असतात ते आपण नेमके विसरतो. सो तेच कंप्लीट करण्यासाठी ही सिरीज आपण चालवत आहोत. सो रोज आपण हा एक व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यासाठी आपण हा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण हा दररोज आपण काय करत असतो, हा व्हिडिओ पोस्ट करत असतो. तुम्हाला काय करायचं की हा व्हिडिओला लाईक करायचं आहे, नोटिफाय करायचं आहे आणि मग पुढचे प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे. सो तुमच्यासाठी जे पहिले प्रश्न आहेत ते बघूया आपण. एक एक प्रश्न सोडवूया आपण की मॅक्झिमम प्रश्न जर घेतले आपण हळूहळू रोज रोज, तर ऑटोमॅटिकली थेंबे थेंबे तळे साचे करत आपलं नॉलेज वाढत जाईल. 15-15 मिनिटं तुमच्या दिवसातली जरी दिली तरी सुद्धा कितीतरी प्रश्न हे तुमचे महिनाकाठी, 6 महिन्यातून, वर्षाकाठी, परीक्षेच्या अगोदर तुमच्याकडे जे जीके क्वेश्चन, एमसीक्यू, पीवायक्यू जे सिरीज आपण चालवतो त्याच्यात बऱ्यापैकी अभ्यास तुमचा झालेला असेल, ही माझी गॅरंटी आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक करून काय करू शकता, हे पुढचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पार्टिसिपेट करू शकता. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. टेलिग्राम दिलेला आहे, त्याच्यावरती काही डाऊट असतील तर ते तुम्ही सुद्धा विचारू शकता. सो पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे तो म्हणजे केंद्रीय माहिती आयोग CIC खालीपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते. हा CICचा लोगो आहे, केंद्रीय सूचना आयोग, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. आय मध्ये की दिलेली आहे, लक्षात ठेवा. हा जो लोगो आहे ह्याच्यामध्ये ही की आहे. सो हा लक्षात ठेवा फक्त. सो कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे कार्मिक मंत्रालय, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ पर्सनल. कार्मिक मंत्रालय. ठीक आहे. सो मिनिस्ट्री ऑफ पर्सनल जी आहे त्याच्या अंतर्गत, त्याच्या अंतर्गत CIC येतं. CICचा लोगो लक्षात ठेवा, हा लोगो आहे CICचा. सो परीक्षेमध्ये CICचा लोगो फुल फॉर्म पण विचारतील. इंग्लिशमध्ये सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन म्हणतात, हिंदीमध्ये केंद्रीय सूचना आयोग म्हणतात, तर मराठीमध्ये केंद्रीय माहिती आयोग म्हणतात. हे तिन्ही मराठी, हिंदी, इंग्लिशमधली नाव आहेत. हा त्याचा लोगो आहे आणि त्या लोगोच्या मध्ये काय चावी आहे. लक्षामध्ये माहिती अधिकाराची चावी येते, त्यामुळे ती इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कार्मिक मंत्रालयाला इंग्लिशमध्ये म्हणतात मिनिस्ट्री ऑफ पर्सनल. ठीक आहे. आता तुम्हाला एक गृहपाठासाठी मी एक अभ्यास एक देतो जीके, लिहून घ्या तुम्ही की मिनिस्ट्री ऑफ पर्सनलच्या अंतर्गत अशा किती संस्था येतात. UPSC ही येते का हे बघा. सो अशा किती संस्था, ह्या केंद्रीय म्हणजे अशा किती संस्था बरोबर आहे ह्या केंद्रीय माहिती आयोगाप्रमाणे लक्षात मिनिस्ट्री ऑफ पर्सनलच्या अंडर येतात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण. राज्य विधिमंडळाला वार्षिक विवरणपत्र जारी करण्याचे निर्देश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाने दिलेले आहेत. चला, राज्य विधिमंडळाला कळलं काय सांगितलं, भारतीय वार्षिक विवरणपत्र. कळलं. सो आज तुम्हाला माहिती आहे बजेट जसं आपण संसद सादर करतं तसं राज्य विधिमंडळाला सुद्धा अधिकार दिलेला आहे की त्यांच्या राज्याचं बजेट सादर करण्याचं, वार्षिक विवरणपत्र जारी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तर हे अधिकार राज्य विधानमंडळाला भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने मिळालेले आहे हे तुम्हाला सांगायचं. अनुच्छेद 112, 208, अनुच्छेद 202 आणि अनुच्छेद 168. चला लवकर सोडवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये ह्याचं उत्तर तुम्हाला लगेचच द्यायचं आहे. सो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर द्यायचं आहे. चला तर मग चला पुढच्या पर्यंत जाऊया आपण. हा, तर आता ह्याचं उत्तर काय आहे, चला आता मी तुम्हाला सांगतो. ह्याचं उत्तर आहे 202. सो अनुच्छेद काय आहे, 202. बरोबर आहे. सो 202 नी विधिमंडळाला, सो 202 नी राज्याला मिळतं आणि 112 नी केंद्राला मिळतं. लक्षामध्ये. सो केंद्राचं जे आहे संसद, सो केंद्राचे संसदेचं जे विवरणपत्र असतं ते 112च्या अनुच्छेदाने मिळतं आणि राज्य अनुच्छेद 202 नी मिळतं. कळलं. अशा पद्धतीने बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे. 112 मुद्दामून दिले की तुम्ही तिथे कन्फ्यूज होऊन तिथे टिक कराल. लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. खालीलपैकी कोणते खाते सध्या पंतप्रधानाच्या अधीन असतं. कोणत्या पंतप्रधान अधीन असतं. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, अणुऊर्जा विभाग आणि अवकाश विभाग. ह्यातलं कुठलं पंतप्रधानांच्या अधीन असतं. कळलं. सो तुम्हाला ह्यातल्यापैकी उत्तर माहिती नसण्याची असं चिन्ह आहेत, पण लक्षात ठेवा अणुऊर्जा, अवकाश आणि काय मिनिस्ट्री ऑफ पर्सनल हे जे असतात हे तिन्हीच्या तिन्ही इकडे असतात. लक्षामध्ये. सो हे तिन्ही काय असतात आपल्याकडे प्राईम मिनिस्टरच्या अंडर असतात, PMOच्या अंडर असतात. ठीक आहे. सो हे कळालं असेल. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. नंतर येऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे जायला हरकत नाही आपल्याला. सो मला पहिल्यांदा सांगा हे तुम्हाला कळालं का लक्षामध्ये. सो पंतप्रधानांकडे एकापेक्षा जास्त खाती असू शकतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. कळलं. पण हे लक्षात, अणुऊर्जा आणि अवकाश विभाग हे पंतप्रधानांच्या अंडरच असतं. कळलं. कार्मिक हे सुद्धा पंतप्रधानांच्या अंडरच असतं.
चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. संसदेच्या कामकाजासाठी विना परवानगी किती दिवस गैरहजर राहिल्यानंतर खासदार अपात्र ठरू शकतो? कळलं, जर विदाऊट परमिशन सभागृहाला न कळवता, कळलं, तुम्ही सभागृहाच्या कामकाजापासून लांब आहात किंवा तुम्ही काहीच इन्फॉर्म केलं नाहीये, तर तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता ॲज अ MP म्हणून. पण तुम्ही फक्त सांगा मला की किती दिवसामध्ये तुम्हाला हे कळवावं लागतं किंवा काय लिमिट आहे. बरोबर. सो त्याचं उत्तर आहे यस, हां 60 दिवस. काय झालं, 60 दिवस. 60 दिवसानंतर मात्र काय आहे की तुम्हाला त्याच्यानंतर बाहेर काढलं जाऊ शकतं. त्याचं उत्तर काय येतंय मित्रांनो? यस, 60 दिवस हे त्याचं उत्तर आहे. 60 दिवसानंतर जास्त, 60 दिवसापेक्षा जर जास्त कालावधी झाला तर तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला अपात्र ठरवू शकते संसद की तुम्ही नियम मोडलेला आहात, तुम्ही सभागृहाला न कळवता तुम्ही गैरहजर आहात. आलं लक्षामध्ये? असं आहे ते. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या MPSC सुपर कोचिंगच्या प्लॅटफॉर्मवरती खूप सारे जे कोर्सेस आहेत MPSC रिलेटेड, छोटे कोर्सेस, मोठे कोर्सेस, जे अत्यंत कमी वाजवी शुल्कामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत, ते तुम्हाला मिळतील आपल्या सुपर कोचिंगच्या ॲप्लिकेशनवरती. आणि त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट एक महत्त्वाची आहे की हे सगळे जे कोर्सेस आहेत जे ऑलरेडी अल्प दरामध्ये आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर सूट पाहिजे असेल तर तुम्ही समीर हा कोड वापरू शकता. ह्या कोडवरती तुम्हाला पुन्हा एकदा 35% काय मिळू शकतं, डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतं. हे तर लक्षामध्ये. चला, सो हे फक्त लक्षात असू द्या तुमच्या. नंतर पुढे जाऊया, ते म्हणजे खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही आहे. कळलं, ह्याच्यामध्ये ABCD लिहूया. फंडामेंटल राईट इंग्लिशमध्ये ज्याला आपण म्हणतो, कळलं, फंडामेंटल राईट आपण ज्याला म्हणतो, हे 4 तुम्हाला दिलेले आहे. यापैकी राष्ट्रगीताचा आदर करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवा. बरोबर आहे. फंडामेंटल राईट वेगळं असतं आणि फंडामेंटल ड्युटी वेगळी असते. कळलं, सो आपल्याला काय हवं आहे, फंडामेंटल ड्युटीज हव्यात. आलं लक्षामध्ये? यस, फंडामेंटल ड्युटीज आहेत, भाग 4A मध्ये आहेत. बरोबर, 4A मध्ये आहेत. आणि हे काय आहेत, भाग 3 मध्ये आहेत. बरोबर आहे. यस, सो असं आहे फंडामेंटल ड्युटीज आणि फंडामेंटल राईट्स. बरोबर. मूलभूत कर्तव्य त्यांनी विचारलेली आहेत. तर नैसर्गिक राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांच्या ठिकाणी संरक्षण करणं, नैसर्गिक पर्यावरण संरक्षण आणि सुधारणा करणं, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणं आणि राष्ट्रगीताचा आदर करणं. सो यापैकी कोणतं असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल राईटमध्ये ते, फंडामेंटल ड्युटीजमध्ये ते येत नाही असं विचारलेलं आहे. सो तुम्हाला 11 ज्या फंडामेंटल ड्युटीज आहेत त्या आठवत असतील तर तुम्ही मला सांगू शकता. यस सर, हां बोला लवकर. हां, चला पुढे जाऊया आपण. चला, त्याचं उत्तर आहे पहिलं. आलं लक्षामध्ये? यस, सो राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक हे राज्याचं कर्तव्य आहे. हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये आहे. हे DPSP मध्ये, हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये, हे राज्याचं कर्तव्य आहे. आलं लक्षामध्ये? हे कोणाचं कर्तव्य आहे? हे राज्याचे कर्तव्य आहे. बाकी सर्व मूलभूत कर्तव्य आहेत. ती कळलं. सो मूलभूत कर्तव्य जी असतात ही नागरिकांची असतात. आलं लक्षामध्ये? मूलभूत कर्तव्य असतात ही नागरिकांची असतात. बरोबर, नागरिकांची असतात. ही नागरिकांची कर्तव्य असतात. आलं लक्षामध्ये? सो हे जे आहे राज्याचं कर्तव्य आहे ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये भाग 4 मध्ये दिलेलं आहे. कळलं, भाग 4. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्नाकडे जाऊया. दयानंद सरस्वती खालीपैकी कोणत्या मिशनचे संस्थापक होते? सो दयानंद सरस्वतीने खाली कुठचं मिशन तयार केलं होतं? आर्य समाज, प्रार्थना समाज, चिन्मय मिशन आणि ब्राह्मो समाज. चला लवकर, हे तुम्ही वाचलं असेल. हे जो फोटो आहे हा दयानंद सरस्वतींचा आहे. सो तुम्ही लवकरात लवकर मला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते देऊ शकता. चला मित्रांनो, द्यायला हरकत नाहीये तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर. चला, चला फटाफट फटाफट फटाफट, आपल्याकडे वेळ नाहीये. सो ह्या प्रश्नाचं उत्तर काय येतंय? हां चला लवकर सांगा बरं मला. ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? दयानंद सरस्वती काय आहे? यस, दयानंद सरस्वतींबद्दल ही इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारलेली आहे. कोणाबद्दल विचारली आहे? दयानंद सरस्वतींबद्दल ही प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. यस, सो मित्रांनो चला, ह्याचं उत्तर द्यायला वेळ लावू नका. पण तुम्हाला माहिती आहे की बघा, आर्य समाजाची स्थापना केली आहे का? यस, ब्राह्मो समाज कोणी तयार केला आहे बघा? यस, स्वामी दयानंद सरस्वती. विच ऑर्गनायझेशन? बरोबर आहे. यस, सगळ्यांना माहिती आहे. प्रार्थना समाज की आर्य समाज? बरोबर आहे. यस, आर्य समाज. बरोबर ना, आर्य समाज. बरोबर आहे. आर्य समाजाची स्थापना त्यांनी केली. मग मला सांगा, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? आहे ना, प्रार्थना समाज. सो प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? चलो, प्रार्थना समाज.
कळलं, ते तुम्हाला विचारायचं बघायचं बरोबर. रानडे वगैरे यांनी केली होती ना, यस बरोबर, रानडे वगैरे प्रार्थना समाज केली होती. चला, ब्राह्मो समाज कोणी केली होती? ब्राह्मो समाज, असे पटापट आलं पाहिजे. ब्राह्मो समाज कोणी केली होती? ब्राह्मो समाज कोणाचं? राजा राममोहन रॉय, बरोबर ना, येस. सो राजा राममोहन रॉय, रानडे, आर्य समाज, दयानंद सरस्वती. चला पुढे आहे, कोणते भारताची डायमंड सिटी म्हणून ओळखलं जातं? ज्याच्यामध्ये पहिल्या काळापासून म्हणजे आपण म्हणूया इतिहास मध्ययुगापासून पण म्हणू शकतो आपण. सो मध्ययुगापासून म्हणजे मध्ययुगापासून पण जेव्हा सुरतीची लूट झाली होती, बरोबर आहे, त्यावेळेला सुद्धा सुरत हे तसंच एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. तर लक्षात ठेवा, ह्याचं उत्तर आहे सुरत. आलं लक्षामध्ये? काय आहे उत्तर याचं? यस, सुरत. आलं लक्षामध्ये? सुरत ही भारताची डायमंड सिटी म्हणून ओळखली जाते आजही. नंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. चला, केंद्रीय भात संशोधन केंद्र कुठे आहे? ये ज्याला भारताची सिल्वर सिटी म्हणतात असं ते केंद्र आहे भारताची. यस, लवकर सांगा, भारताची काय सांगितलं मी? भारताची भात संशोधन केंद्र कुठे आहे? सो भारताचं भात संशोधन केंद्र चेन्नई, कटक, बँगलोर आणि किल्लोन. सो हे ओडिसा मधलं आहे कटक. आलं लक्षामध्ये? कटक ह्या ठिकाणी काय म्हणतो, आणि कटकला काय म्हणतात? सिल्वर सिटी ऑफ ओडिसा असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? यस, सिल्वर सिटी ऑफ ओडिसा. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? काय म्हणतात त्याला? यस, सिल्वर सिटी ऑफ ओडिसा. वाय कटक नोन ॲज सिल्वर सिटी ऑफ ओडिसा? कळलं तुम्हाला? यस, वाय कटक नोन ॲज सिल्वर सिटी ऑफ ओडिसा? बरं, माहिती पाहिजे की नाही तुम्हाला? बरं, बोला बोला लवकर लवकर. ठीक आहे, ठीक आहे. सो त्याचं कारण वेगळं आहे, बरोबर आहे. चला पुढे जाऊया आपण. या सिल्वर फिगर वर्कसाठी त्याला ओळखलं जातं. ठीक आहे, अनेक आर्टिस्ट आहेत तिथे सिल्वरवरती काम करणारे, त्याच्यामुळे. पण लक्षात ठेवा, भात संशोधन केंद्र पण कटकमध्येच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे येऊया आपण. खालीलपैकी संस्कृत व्याकरण, बघा आता बँगलोर ओडिसामध्ये भाताचं उत्पादन जास्त आहे. खालीलपैकी संस्कृत व्याकरण कोणी लिहिलं होतं? कालिदास, चरक, पाणिनी आणि आर्यभट्ट. सो तुम्हाला माहिती आहे, कालिदास हे कवी होते, चरक हे मेडिसिनमध्ये होते, आर्यभट्ट हे फिजिक्समध्ये होते. सो तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर पाणिनी, बरोबर आहे. यस, संस्कृत ज्यांनी रचलं, बरोबर आहे, व्याकरण, ते म्हणजे पाणिनी. करेक्ट आहे, पाणिनी. नंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण. खालीपैकी कोणता प्रवाह शेवटी गंगेला मिळतो? शेवटी गंगेला मिळतो ह्याचा अर्थ काय आहे? तर ह्या सुरुवातीच्या ज्या नद्या आहेत त्यापैकी. कळलं? सो सुरुवातीच्या ज्या नद्या आहेत त्यापैकी त्यांनी विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा, पहिल्यांदा जेव्हा इथे हे पहिले प्रवाह आहेत, हे पहिली प्रवाह आहे, बरोबर आहे, हा दुसरा प्रवाह आहे, बरोबर आहे, इकडचा तिसरा प्रवाह, आणि जेव्हा ह्या नद्या येतात तेव्हा सगळ्यात शेवटचा प्रवाह हा भागीरथीचा आहे. कळलं? ही आहे भागीरथी. बरं, भागीरथी ही सर्वात शेवटी येऊन मिळते, आणि जेव्हा ती येऊन मिळते तेव्हा इथे गंगा चालू होते. आलं लक्षामध्ये? सो भागीरथीचा मेन प्रवाह इथे असा येतो, पण ही सगळी शेवटी येऊन मिळते. बाकी ह्या सगळ्या तिच्या नद्या उपनद्या येऊन तयार होतात, आणि ही सगळ्यात भागीरथी जी आहे ही सगळ्यात लास्ट येते. आलं लक्षामध्ये? सो उत्तर काय आहे? भागीरथी हे त्याचं उत्तर आहे, बरोबर आहे. सो भागीरथीचा जो प्रवाह आहे तो पहिल्या ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त येतोय. कळलं? सो जर तुम्ही बघितला तर गंगा नदीचा मूळ जो आहे तो भागीरथी आहे, बरोबर आहे. भागीरथीला गंगेचं म्हणतात, पण भागीरथीला सगळ्यात जास्त जे आहे ते अलकनंदाचं आहे. सगळ्यात जास्त पाणी इकडे ह्या फ्लोनी येतं. सो भागीरथीला ओरिजिनली फ्लो नाही आहे. त्याच्यानंतर गंगेनंतर जी नदी वाहत येते त्याला यमुना येते. सो इकडनं यमुनेत्री आहे, आणि पुढे यमुनेच्या उपनद्या. सो गंगा नदीला सगळ्यात जास्त जे पाणी येतं गंगा तयार होण्याच्या अगोदरच ते भगीरथीपेक्षा बाकीच्या नद्यांचं आहे, अलकनंदा वगैरे. आणि जेव्हा त्याच्यानंतर पुढे येते तेव्हा गंगेला सगळ्यात जास्त पाणी यमुनेचं आहे. कळलं? आलं लक्षात? आणि मग पुढे गेल्यानंतर ब्रह्मपुत्र आणते. कळलं? असं आहे ते. नंतर या पुढच्या पॉईंटकडे. पतंजली यांच्या संकलनासाठी कशासाठी प्रसिद्ध आहेत पतंजली? कळलं? आयुर्वेद, ब्रह्मसूत्र, पंचतंत्र की योगसूत्र? सो पतंजली कशासाठी फेमस आहेत? योगसूत्र की कशासाठी? पतंजली फेमस फॉर, यस, पतंजली फेमस फॉर विच सूत्र? बरोबर आहे. यस, कशासाठी पतंजली म्हटलं की योगसूत्र. कळ? बाबा रामदेवांकडे जाऊ नका, योगसूत्र त्यांनी केलेलं आहे, लक्षात ठेवा. पतंजली इज फेमस फॉर योगसूत्र. कळ? योग मुद्रा आहे त्यांची, लक्षात ठेवा. योगा आलं लक्षामध्ये? यस, आणि योगा हा फक्त थोडा व्यायाम नाही, खूप मोठं योगशास्त्र. कळ? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. ह्याच्यामध्ये काय डाव, आणि हे 200 BC च्या आसपास आहेत, बरोबर आहे. 200 BC च्या आसपास मध्ये आहेत. सो हे सगळा जो कालावधी हा 200 बिफोर क्रिस्टच्या आसपासचा आहे. ठीक आहे, हे तुम्ही एकदा चेक करू शकता, बरोबर आहे. लुनी नदी पुष्कर जवळ उगम पावते. कळलं? पुष्करला जिथं जातो तिथे लुनी नदीचा उगम होतो, पुष्कर जवळ. ठीक आहे, पुष्कर मेळा वगैरे भरतो, छोटंसं रान वगैरे पण आहे तिकडे. ठीक आहे, सो पुष्कर जवळ उगम पावते. कळलं? म्हणजे रान म्हणजे ते रन, बरोबर आहे. आणि खालीपैकी कोणत्या आणि कुठे जाते ती? बरोबर आहे. सो कच्छचे रण, अरबी समुद्र, खंबचा आखात आणि सांबार तलाव. सो ह्याच्यापैकी आहे कच्छचे रण, बरोबर आहे. हा नाल्यात बिल्यात कुठेही जात नाही, हा जातो कच्छच्या रण मध्ये, बरोबर आहे. यस,
हा जाऊन रनमध्ये मिक्स होतो आणि नंतर मग तो अंडरग्राऊंड येऊन विसरतो. सो इथे रन ऑफ कच्छमध्ये जाऊन तो येतो. हा रन ऑफ कच्छ आहे. सो त्याच्यामध्ये जाऊन ती लुणी नदी काय होते, विलीन होते. आणि ही जी लुणी नदी थोडी सॉल्टेड रिव्हर आहे ही, कळलं? यस, का? कारण का ती क्षारयुक्त खूप आहे, क्षार जास्त आहे प्रमाण, बरोबर आहे, कारण जॉग्राफिकल रिझन आहे त्यामागे. नंतर आहे सुनामी कशामुळे होत नाहीत विचारले, कशामुळे होत नाहीत, अशा कुठल्या कारणामुळे सुनामी होत नाहीत. बेसिकली जर तुम्ही बघितलं तर सुनामी जी असते, बरोबर, सुनामी जी असते ते अशा पद्धती, ज्वालामुखीचा उद्रेक, समुद्राखाली भूस्खलन, भूकंप, जेव्हा समुद्राची जमीन जेव्हा हलते त्यावेळेला ह्या लाटा वेव्स क्रिएट होतात. आणि जेव्हा ह्या लाटा क्रिएट होतात, बरोबर, ह्या जेव्हा लाटा क्रिएट होतात त्यावेळेला ह्या पूर्ण सर्कल कंप्लीट करतात, राईट, ह्या पूर्ण सर्कल. त्यामुळे इथे 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 असाल तर इथे तुम्ही सेफ आहात, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही येतात तेव्हा ह्या पट्टीमुळे काय होतं, हे आपटतात आणि पुढे जातात, कारण त्यांचं सर्कल पूर्ण होत नाही, बरोबर आहे असं. सो मेन कारण काय असतं, इथे असतं, बरोबर आहे, मेन कारण इथे असतं. सो बेसिकली भूकंपामुळे होतात, समुद्राकडे भूस्खलनामुळे होतात, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे होतात, ज्याच्यामुळे समुद्राची जमीन कंप पावते. चक्रीवादळामुळे होत नाही. आलं, चक्रीवादळ हे हाय प्रेशर लो प्रेशरमुळे होतं. सो त्यामुळे हे नाही. सो होत नाहीत कशामुळे, चक्रीवादळामुळे होत नाहीत, कळलं, असं आहे ते. नंतर आहे चंबळ नदी कशाचा भाग आहे, नर्मदा खोरं, गोदावरी खोरं, गंगा खोरं की साबरमती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की येस, चंबळ नदी ही गंगा नदीला जाऊन मिळते, बरोबर आहे. येस, बरोबर आहे, करेक्ट आहे की नाही, का नाही आहे? सो सांगा मला बरं, चंबळ रिव्हर इज अ पार्ट ऑफ विच रिव्हर सिस्टम, चंबळ रिव्हर इज अ पार्ट ऑफ विच रिव्हर सिस्टम, बरोबर आहे. येस, कुठलं, चंबळ रिव्हर, ठीक आहे. रिव्हर चंबळ इज अ पार्ट ऑफ विच रिव्हर सिस्टम, लक्षात. येस, सो बेसिकली लक्षामध्ये कोणाची, गंगा, बरोबर आहे. सो बेसिकली जर तुम्ही बघितलं तर चंबळ रिव्हर जी आहे ती यमुनेला, सो बेसिकली चंबळ जी आहे, चंबळ रिव्हर ही बेसिकली यमुनेला जाऊन मिळते, कोणाला, यमुना. आणि यमुना कोणाला जाऊन मिळते, गंगेला, बरोबर आहे. आणि दॅट्स वाय ही पूर्ण सिस्टीम बनते गंगा, बरोबर, म्हणून ती गंगा खोरं त्यांनी म्हटलेलं आहे, कळलं, कारण तिथे यमुना नाव नाहीये. यमुना असतं, गंगा आणि यमुना असतं तर माझा प्रिफरन्स यमुनेला गेला असतं. पुढचं आहे ज्वालामुखीचा उद्रेक होत नाही, कुठल्या समुद्रामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होत नाही, बाल्टिक सी, ब्लॅक सी, कॅरेबियन आणि कॅस्पियन समुद्र, हे समुद्र तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आय होप की तुम्हाला ते समुद्र माहिती असतील. तर जर माहिती नसतील तरी पण मी तुम्हाला हे सांगतो, ते मॅपमध्ये बघून घ्या कुठे आहेत ते. पण आता ह्याचं उत्तर आहे ज्वालामुखीचा उद्रेक होत नाही, तो म्हणजे बाल्टिक सी मध्ये, ठीक आहे. सो बाल्टिक समुद्रामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक दिसून येत नाही, लक्षामध्ये. आणि बाल्टिक सी इकडे आला, लक्षामध्ये, हा आहे बाल्टिक सी. तुम्हाला बघायचं की ह्याच्या आजूबाजूला कुठले हे आहेत, देश आहेत, हे तुम्हाला बघायचं आहे. होमवर्कमध्ये बघायचं आहे की तुम्हाला हे समुद्र कुठे आहेत आणि या समुद्राच्या, या बाल्टिक सीच्या आजूबाजूला कुठला प्रदेश आहे, कुठले देश आहेत ते तुम्हाला मॅपमध्ये दाखवायचं आहे. आणि पुढे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ह्याची कमेंट करायची आहे. सो हे लवकरात लवकर तुम्हाला करावं लागेल. नंतर येतं सिंधू नदीचा उगम कुठे होतो. सो सिंधू नदीचा उगम होतो काराकोरम, लडाख, नेपाळ आणि तिबेट, यापैकी कुठे सिंधू नदीचा उगम होतो. सो मित्रांनो, ह्याचं उत्तर काय येतं, तिबेट येतं, लक्षात ठेवा. तिबेटमध्ये मानसरोवरच्या जवळ ह्याचा उगम होतो. सो तिबेटमधून बऱ्यापैकी अनेक रिव्हर काय होतात, येस, लक्षामध्ये, पुढे उगम पावतात, बरोबर आहे. सो इथे तुम्ही बघितलं असेल की तिबेटचा जर मी मॅप दाखवला तुम्हाला, तिबेटचा जर तुम्ही मॅप बघितला तर तुमच्या लक्षात येईल हा तिबेटचा मॅप आहे, बरोबर. तिबेटमधून ह्या सगळ्या रिव्हर ज्या आहेत, या इकडे ही जाते आपली ब्रह्मपुत्रा, बरोबर आहे. ह्या साईडला ही जाते सिंधू, बरोबर आहे. येस, येत्या लक्षामध्ये. सो ही जाते इंडस रिव्हर, लक्षामध्ये. सो अशा अनेक रिव्हर सिस्टम ज्या आहेत ज्या तिबेटमधून उगम पावतात, लक्षामध्ये. सो सिंधू उगम तिबेटमधून आहे. आणि भारतातल्या 2 ते 3 नद्या अशा आहेत की ज्या काय होतात, तिबेटमधून उगम पावतात. त्या नद्यांची नावं तुम्हाला लिहायची. सो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये अजून एक गोष्ट करायची आहे, गृहपाठामध्ये, होमवर्कमध्ये, की भारताच्या कुठल्या नद्या ह्या तिबेटमधून उगम पावतात त्यांची लिस्ट काढायची आहे आणि पुढे त्या कुठल्या नावाने वाहतात हे तुम्हाला काढायचं आहे. सो हे काढायला विसरू नका, कारण होमवर्क महत्त्वाचं आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर काही डाऊट आला असेल, किंवा जर तुम्हाला आत्ता जे शिकवलं त्याची PDF हवी असेल तर तुम्हाला या आपल्या टेलिग्राम चॅनलला कनेक्ट करावं लागेल, येते लक्षामध्ये. आणि जर तुम्हाला हा काढता येत नसेल तर हा स्कॅन करा आणि कनेक्ट व्हा. कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हाल. त्याच्यानंतर तिथे एक ऑप्शन येतो डिस्कशनचा, त्या डिस्कशनमध्ये तुम्ही जॉईन झालात की ॲटोमॅटिकली तुम्हाला माझ्याशी कनेक्ट होता येईल. तुम्हाला जे हवे ते प्रश्न मला विचारता येतील. तुम्हाला जर माझ्याकडनं काही मदत हवी असेल ती पण तुम्ही घेऊ शकता. सो थँक्यू सो मच फॉर दिस सेशन. आणि अशाच पद्धतीने अनेक सेशन्स करण्यासाठी काय करा, या व्हिडिओला लाईक,
करा, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आय होप की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केली आहेत. सो थँक्यू सो मच. भेटूया आता पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय.